बघू शकता वातावरण छान झालेलं आहे, छान अशी गारगार हवा आहे। टायमिंग बघू शकता सकाळचे 8:15 वाजलेले आहेत। आजचा वार शुक्रवार आहे, तारीख आहे 6 सप्टेंबर आणि आज आहे हरतालिका चतुर्थी। तर सर्व ताईंना हरतालिका चतुर्थीचे खूप सारे भरभरून शुभेच्छा। हॅपी हरतालिका चतुर्थी। सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, रांगोळी पण काढून घेतलेली आहे। म्हणजे मॉर्निंगचा रुटीन मी आजकाल सेट करत नाही आहे, कारण सकाळी खूप धावपळ होते, सगळ्यांना जायची घाई असते, स्वयंपाकाचा असतं। तर दिनेशला म्हणजे टिफिन काही घेत नाही, जेवण करून गेलेलं आहे, म्हणजे वरण भात बनलेला आहे। तर आतापर्यंत बऱ्यापैकी कामं आवरलेले आहेत। तर अगोदर मी देवपूजा करून घेते आणि मग संध्याकाळच्या वेळेत हरतालिका चतुर्थीची पूजनाची तयारी मी करून घेणार आहे। असं म्हणत आहेत लवकर आहेत, तरी पण बघा इव्हनिंगलाच ही पूजा छान वाटते, तर इव्हनिंगलाच करणार आहे मी। काही ताई सकाळीच करत आहेत असं म्हणत आहेत, लवकर पूजन आहे, लवकर पूजन असं म्हणत होते, तरी पण आपल्यालाच आहे तसं। आता देवपूजा करून घेते परत। वातावरण खूप छान झालेलं आहे, एकदम फ्रेश वाटत आहे। शेरू झोपलेला आहे, छान अशी गारगार हवा आणि कवळं कवळून खूप छान झालेलं आहे। तर वातावरणाचा तर एन्जॉय घेतला। आता आलेली आहे मी किचनमध्ये, म्हणजे आपल्या रोजच्या जागेमध्ये। आणि अगोदर मी इकडे तांदूळ भिजत ठेवत आहे। तर 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे, हा मोठा तांदूळ आहे, व्यवस्थित फटकून निसून घेतलेला आहे। आणि तांदूळ 2-3 पाण्यात स्वच्छ धुवलं आणि तांदळाच्या डबल पाणी टाकून मी झाकून ठेवलेलं आहे। तर 3 दिवस हे तांदूळ असेच ठेवायचे, दररोज पाणी बदलत राहायचं आहे। अनारसे बनवण्यासाठी मी तांदूळ भिजू घातलेले आहे। तुम्ही विचारतही होता की ताई काही तळणवळण करत नाही का गौरी गणेशसाठी? तर हो, माझी तयारी सुरू झालेली आहे, कारण दररोज वेगळी धावपळ चालू होती। म्हणजे मी काल शॉपिंगला पण गेले होते, कालचा दिवस तसाच गेला आणि आज आहे हरतालिका चतुर्थी। तर आज वेगळीच घाईगडबड असणार आहे, म्हणजे सगळे फळं फुलं पानं आपल्याला सगळे जमा करायचे आहेत। तर ते मी दुपारच्या वेळेत आणणार आहे। अगोदर मी स्वयंपाक करते आणि जी आपली कामं आहेत ते सगळे आवरून घेते दिवसभराची, मग पूजेची तयारी मी इव्हनिंगला करणार आहे। असं म्हणत आहेत कोणी की सकाळच्या वेळेतच हरतालिका पूजन करायचं आहे, आणि काही ताई केलेल्या पण आहेत, पण मी नाही। मी इव्हनिंगच्या म्हणजे जसं आपण वर्षाला करतो ना, तशाच पद्धतीनं मी आज पूजन करणार आहे। तर इकडं मी बनवत आहे आता दोडक्याची चटणी। म्हणजे काल दोडक्याची भाजी बनली आणि जी साल निघालेली आहे ती मी टाकलेली नाही आहे, अशीच ठेवलेली आहे। आणि आज 2 दोडकी यामध्ये मी मिक्स करणार आहे, खूप छान चटणी बनवून तयार होते। तर इकडं हिरवी मिरची आणि लसूण मी ठेचून घेतलेला आहे, शेंगदाणे पण वाटण करून घेतलेलं आहे। आणि इकडे हे जे दोडके आहेत ना, ते खिसून यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत। आपल्याकडे ही साल जर नसली आणि दोडके असले कवळी कवळी, तर त्याची भाजी बनवण्याऐवजी चटणी बनवा, खूप छान टेस्टी बनते आणि एकदम झटपट बनते, म्हणजे कमी वेळामध्ये चटणी बनवून तयार होते। तर इकडे दोडके मी खिसून घेत आहे। बाकीची कामं खूप सारी आहेत। आता गौरी गणेशची तयारी करायची आहे। वाती वस्त्रमाळा हे करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ जातो, ते पण मला दुपारच्या वेळेत करायचं आहे। परत पूजन पण मांडायचं आहे, खूप काही आहे आज धावपळ। पण अगोदर मी इकडं चटणी बनवते, म्हणजे वरण भात भाकरी हे स्वयंपाक बनलेला आहे, फक्त चटणी बनवायची आणि यांच्यासाठी मला टिफिन पॅक करायचं आहे। म्हणजे आजकाल घरी जेवण करायला येत नाही आहेत, तिकडेच टिफिन मला पॅक करून द्यायचं आहे। त्यावर मी इकडे चटणी बनवून घेते। तर बघू शकता इकडे मी हे 2 दोडके पूर्णपणे खिसून घेतलेले आहेत, आणि ही साल जी आहे ना, अशा पद्धतीने आतमधून मी कट करून घेतलेली आहे, कारण आपण अशी चटणी बनवली तर तसेच ते लांब लांब दोऱ्यासारखे राहतात, त्यामुळे अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे। म्हणजे एका 2-3 भाग असे करून घेतलेले आहेत। आणि आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। तसं तरी चटणी ना तव्यावरती बनते, म्हणजे अगोदर चटणी माझी आई कशी बनवायची, भाकरी झाल्यानंतर जी तवा असतो ना गरम चुलीवरती, म्हणजे तेव्हा गॅस वगैरे राहायचा नाही, चुलीवरती सगळा स्वयंपाक बनायचा। मग ते लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो, मग त्यामध्ये चटणी बनवायची आहे, खूप छान टेस्टी बनायची। पण आजकाल ते ऑप्शन नाही आहेत आपल्याकडे, कारण गॅसवरती स्वयंपाक बनतो ना, त्यामुळे कुठली वस्तू जास्त जाड आपण ठेवत नाही आहे। तर इकडे मी कढई ठेवलेली आहे, कढई बऱ्यापैकी जाड आहे, म्हणजे ॲल्युमिनियमची कढई आहे। तर यामध्येच मी चटणी बनवत आहे। तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, नंतर मी ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट बनवलेली मी एकत्रच ते टाकलेले आहे, व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। नंतर मी हे जे दोडके आपण खिसून घेतलेले आहेत सालीसहित ते टाकायचे आहेत, आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये। पटकन यामध्ये वेगळे मसाले टाकायचे नाहीत आपल्याला, थोड्या वेळ फोडणीमध्ये कमी गॅसवरती मी परतून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। कारळाची चटणी असली ते पण टाकू शकता, म्हणजे अगोदर माझा स्वयंपाक बिना चटणीचा व्हायचाच नाही, पण आजकाल कारळ व्यवस्थित भेटत नाही आहेत, त्यामुळे मी टाकत नाही आहे। फक्त शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे, परतून घेतलं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे। यामध्ये वेगळे मसाले किंवा पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही आहे। या चटणीला ना असाच टेस्ट खूप छान होतो, फक्त हिरवी मिरची मात्र आपल्याला यामध्ये टाकायची असते। परतून घेतलं, थोडा वेळ झाकून ठेवलं, चटणी म्हणून तयार आहे। गॅस बंद केलेला आहे आणि पटकन मी
टिफिने पॅक करते. तर एका डब्यामध्ये मी वरण घातलेलं आहे, एका डब्यामध्ये भात घातलेला आहे आणि चटणी वाटीमध्ये देणार आहे. म्हणजे 3 डबे आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने मी वाटीमध्ये चटणी टाकून भातामध्ये ठेवून देते, म्हणजे सांडालुंडा होणार नाही. आणि एका डब्यामध्ये ताक टाकणार आहे. आणि हा टिफिन डबा थोडासा लूज आहे, सांडालुंडा होतोच होतो, म्हणून मला याला कवर लावावं लागतं. तर इकडं ॲल्युमिनियम पेपर आहे, तेच मी डब्याला छान पॅक करत आहे. आणि आपण यामध्ये चपाती असो किंवा भाकर असो ते पण आपण पॅक करून देऊ शकतो, पण मी एका रुमालमध्ये भाकर पॅक करून देणार आहे. तर अशा पद्धतीने मी इकडे टिफिन पॅक केलेला आहे, म्हणजे बाईकवर जातात आणि ते सांडालुंडा होऊ नये म्हणून अशा पद्धतीने मी हे टिफिन पॅक केलेलं आहे. मी रुमाल घेतलं, रुमालमध्ये मी भाकर पॅक करत आहे. आणि लोणचं अशा पद्धतीने ॲल्युमिनियमचं पेपर घेतले थोडंसं आणि त्यावरतीच मी लोणचं टाकत आहे. तर एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या गोष्टी व्यवस्थित करणं गरजेचं आहे, कारण लांबवर आपल्याला टिफिन पॅक करून द्यायचं आहे. तर त्यावेळेमध्ये अशा पद्धतीने पॅकिंग केली तर ते व्यवस्थित राहतं. तर इकडं सगळंच मी एका कवरमध्ये पॅक करत आहे आणि एका मोठ्या पिशवीत ठेवून देते, म्हणजे न्यायलाही त्यांना सोपं जातं. आणि मशीनला कपडे पण लावलेले आहेत, कपडे म्हणजे मशीन आपलं काम करत आहे कपडे धुण्याचं. आणि भांडे बघू शकता किचनमध्ये किती झालेले आहेत. किचनमध्ये पाऊल ठेवायला जागा नाही, इतका पसारा झालेला आहे, कारण उठल्यापासून आपल्याला एकच धावपळ असते की लवकर स्वयंपाक करायचा आहे, टिफिन पॅक करायचा आहे, हे आवरायचं आहे ते आवरायचं आहे. जोपर्यंत की सगळ्यांचं एक वेळचं जेवण होत नाही तोपर्यंत इतकी धावपळ आपली चालू होते ना, की ते भांडे वगैरे सगळे जिथल्या तिथे ठेवते. आणि मला वाटतं त्यामुळेच भांडे जास्त होतात, कारण तेच मी धुवून घेत नाही आहे. त्यावेळेस जसं मला हाताला येतील रॅकची भांडी ते घ्यायचं आणि पटकन करायचं, ते चेड असतं, म्हणून भांडे खूप सारे झालेले आहेत. तर असं मी काल शॉपिंगला गेलेले होते, खूप काही वस्तू मी आणलेल्या आहेत, अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि हे टोपलं पण मी घेतलेलं आहे, पण हे आलेलं नव्हतं, आणखी रात्री आणलेलं, म्हणजे कारमध्ये ठेवून आलेलं होतं मी, कारण ह्याच्या खूप अवघड मला झालेलं होतं. तर बघू शकता हे भांडे ठेवण्याची जाळी खूप छान आहे, म्हणजे स्टीलची आहे. ते तर फायबरचे पण होते, पण मला वाटलं ते जास्त दिवस टिकणार नाही आहेत. ही स्टीलची मला ठीक वाटली. आणि अगोदरची जी भांड्याची जाळी आहे बघू शकता लोखंडाची आहे, आणि याने घरी बनवलेली होती ही वेल्डिंग करून. पण आता ही भांड्याची जाळी खूप खराब झालेली आहे. मी 2-3 वेळा कलर पण लावलेले आहे, पण कलर राहत नाही आहे, खराब होत आहे, खूपच जंग खाल्लेली आहे, म्हणून मी स्टीलची जाळी घेऊन आलेली आहे. तर भांडे खूप सारे झाले होते, सगळे भांडे मी स्वच्छ केले, किचन काउंटी स्वच्छ पुसून घेतलं. तोपर्यंत कपडे पण धुवून झालेले आहेत. तर पटकन कपडे काढून घेते आणि कपडे सगळे मी हडकात घालते. मग जी आहे गौरी गणेशची तयारी करायला सुरुवात करूया. आणि त्या अगोदर मला पूजा करायची आहे, हरतालिकेची आज उपवास पण आहे. आणि असं म्हणतात या उपवासाला काही बैलाची मेहनत जी केलेली वस्तू असतं ते खाऊ नये, पण खायचं काय मी तेच विचार करत आहे. प्रत्येक वस्तू तुम्ही घ्या, बैलाची मेहनत केल्याशिवाय काही नाही. जसं शेंगदाणे खातो आपण, दूध दही खातो, चहा पितो, त्यामध्येही बैलाची मेहनत असते. म्हणजे शेतामधली जीही वस्तू येते त्याला बैलाची मेहनत असते. आणि असं म्हणतात या व्रताला बैलाच्या मेहनतीची वस्तू खायची नसते, फक्त साबुदाणा खायचं. पण साबुदाण्याच्या खिचडीला पण आपण शेंगदाण्याचा कूट टाकतो, बटाटा टाकतो, त्याला पण बैलाची मेहनत असते. मग मी तेच विचार करत आहे की खायचं तरी खायचं काय. असं मी चहा पिलेला आहे. आणि आता आलेली आहे मी सगळे हे जे पाला नाही आहे, म्हणजे सगळे पानं फुलं फळं सगळे मी जमा करण्यासाठी. फळं तर काही नाही, म्हणजे डाळीमध्ये इतके डाळिंब लागले होते, पूर्ण झाड गच्च भरलेलं होतं, पण त्यामध्ये आता एकही डाळिंब नाही आहे, फक्त पानच राहिलेले आहेत. परत पेरू पण खूप सारे लागलेले होते, म्हणजे घरच्या पाठीमागेही झाडं आलेली आहेत. पेरू पण एकसुद्धा राहिलेले नाही. मला वाटतं मी आतमध्ये काम करत राहते आणि खूप साऱ्या ताई येतात नेण्यासाठी, तर कोणीतरी ते नेलं असावं, मी लक्ष दिलेलं नाही आहे. आणि इकडे एक ताई आलेली आहेत, म्हणजे अशाच योजना चालू आहेत, कालपासून सगळेजण येत आहेत, कारण आता आमचं घर असं साईडला आहे आणि खूप सारे इकडं म्हणजे फळाची झाडं फुलाची झाडं खूप सारी आहेत, तर नेण्यासाठी येत असतात सगळेजण. तर त्या ताई पण घेत आहेत आणि मी पण खूप सारी इकडं पानं घेऊन आलेली, फुलं घेऊन आलेली आहे. म्हणजे आपल्याला 11 प्रकारची पानं भेटले तरी पण चालतं, सगळे प्रत्येकी 5-5 मी आणलेले, पण इथं 11पेक्षाही जास्तच मला भेटले असावे. म्हणजे खूप सारी झाडी इकडे वेगवेगळ्या फुलाची मी लावलेली आहेत, फळाचे आहेत, तर सगळे मी 5-5 घेऊन आलेली आहेत. नंतर मी मोजून बघितलं तर 16 प्रकारची पानं झालेली होते. सगळे मी ताटलीत काढून ठेवत आहे. परत दुर्वा आहे, दुर्वा मला निवडायची आहे, म्हणजे कालच बाबा घेऊन आले, ते पण मला निवडायचे आहे. आणि हा गरडा ते पण आणलेला आहे. तर सगळी प्रत्येकी 5-5 पानं मी आणले आणि ताटलीमध्ये इकडं काढून ठेवत आहे. तर आता टायमिंग सांगितलं दुपारचे 3-3:30 वाजलेले आहेत. आणखी थोडीफार किचनमध्ये माझी कामं बाकी आहेत, ते पण आवरून घेते. आणि मला वस्त्रमाळा पण करायची आहेत, ते पण मी करून घेते. आणि अगोदरची 1-2 वस्त्रमाळा मी बनवून ठेवते, म्हणजे जेव्हाही मला खाली वेळ भेटतो ना त्यावेळेमध्ये मी वस्त्रमाळा बनवून ठेवते, कारण आपल्या घरामध्ये सतत पूजा होते आणि ते पूजेला आपल्याला वस्त्रमाळा, वाती, फुलवाती, दोरवाती हे सगळ्या वाती लागत असतात. मग जेव्हाही वेळ भेटतो त्यावेळेस मी करून ठेवत असते. तर इकडं हराळ पण मी निवडून घेत आहे, म्हणजे 3-3 पानाची हराळ आपल्याला इकडं निवडून मोजून घ्यायची आहे गणपती बाप्पांसाठी. म्हणजे 21 मी हराळ इकडं घेतलेले आहेत पेंडी बांधून. आणि मग आता आलेली आहे मी किचनमध्ये.
आणि पूजा करण्या अगोदर मी इकडे शाबू भिजत घालते. तर इकडे बारीक शाबू जे झटपट साबुदाणा म्हणतो ना तो आणलेला आहे आणि हे भिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आहे. आणि आपल्याला अगदी 10 ते 15 मिनटामध्ये हे रेडी लागणार असेल तर त्यावेळेमध्ये काय करायचं, हे स्वच्छ धुवून घेतले मी साबुदाणा आणि यामध्ये साबुदाण्याच्या डबल पाणी टाकून मी 5 मिनिट झाकून ठेवणार आहे. मग नंतर पूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे आणि झाकून ठेवायचं. अगदी 10 मिनिटामध्ये साबुदाणा तयार होतो खिचडी बनवण्यासाठी. तर इकडे मी हराळ पण निवडून घेतलेली आहे. म्हणजे हराळ निवडत होते तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की मला साबुदाणा भिजू घालायचा होता. सकाळी लक्षात राहिलं नाही आहे. तर साबुदाण्यामध्ये 5 मिनिट मी पाणी टाकून ठेवलं आणि आता पूर्णपणे पाणी अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता पूर्णपणे शाबूमधलं पाणी काढलेलं आहे आणि जोरदार पाऊस चालू झालेला आहे. बघू शकता सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. कारण जेव्हा पाऊस चालू झालेला होता ना त्यावेळेस मी दार बंद केलेलं होतं, कारण समोरून पाऊस होता आणि पूर्ण आतमध्ये येत होतं ते. नंतर आता बघू शकता सगळीकडे पाणी चिखल, म्हणजे पाऊस असा येत आहे ना इकडं, दररोज पाऊस येणारच येणार, एक दिवसही सुट्टी घेणार नाही पाऊस, असं झालेलं आहे. म्हणजे सकाळी नाही तर संध्याकाळी येणार, संध्याकाळी नाही तर दुपारी येणार, चालूच असतं त्याचं. म्हणजे आपली ही दररोजची सणवार पूजा पुनस्कार त्यामध्ये पाऊस पण चालूच असतो. म्हणजे पाऊस पण सणवार करायला आलेला आहे. दररोज एक वेळा का होईना येऊन जातो. तर दिनेश कॉलेजहून आलेला आहे. आल्यानंतर कुठल्या कामात बिझी आहेत आमचे राजकुमार. तर जी जाळी काढण्याची झाडू आहे, म्हणजे समोरचं जे असतं ना ते दांडाच मोडून गेलेला आहे. तर नंतर याने त्याला स्टीलचा दांडानं बसवलं, ते पण मोडून गेलेलं आहे आणि ते बसतच नव्हतं. आणि दिनेश तेच बसवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण वरच्या साईडला जाळी झालेली आहे. तिथं झाडू असो काही असो जात नाही, कारण खूप उंचावर आहे. ते जाळीचंच लागणार आहे त्यासाठी. तर दिनेशला म्हणलं की ते कसं त्याला रेडी कर, म्हणजे जाळ्या झाल्यात वरच्या साईडला ते काढायचे आहेत. तर दिनेशनं इथं हे जे स्टीलचं पाईप आहे ना ते बसत नव्हतं व्यवस्थित त्याला, त्या ब्रशला. तर त्याला कट करून आणलं. म्हणजे इथं कुठं जवळपास घरचं बांधकाम चालू आहे, तिथे ते मशीन आणलेली आहे, तिथं नेऊन ते पाईप कट करून आणलं आणि मग ते बसवलेलं आहे. तर बघू शकता व्यवस्थित बसलेलं आहे. म्हणजे वरच्या साईडला ना कड्या कोपऱ्याला जाळी झालेली होती आणि ते मला पोहोचत नव्हती आणि खूप दिवस झालं ते जाळीचं ब्रश तुटलेलं आहे त्याचं. तर असं आज दिनेशनं ते व्यवस्थित केलेलं आहे. तोपर्यंत मी पूर्ण घरात झाडू मारून घेतली आणि मी आता फरशी पुसत आहे. म्हणजे कालही मला पुसणं झाले नव्हतं, अशीच धावपळ माझी चालू होती, बाहेरही गेलेली होते. तर कालचा एक दिवस गॅप झाला आणि फरशी अशी झालेली ना खूपच धूळ वाटत आहे, कारण आपल्याला एक सवय झालेली दररोज फरशी पुसणं, तोपर्यंत आपल्याला स्वच्छता वाटतच नाही आहे. तर अगोदर मी फरशी पुसून घेतलेली आहे आणि फॅन ऑन केलेले आहेत, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते हडकत राहील, कारण पाऊस चालू आहे रिमझिम आणि पाणी लवकर हडकत नाही आहे. आणि दिनेश गेला होता मार्केटला, म्हणजे आता फुलं फळे हे सगळे मला लागणार होते पूजेला, ते पण घेऊन आलेलं आहे. थोडीफार मेथी पण आणलेली आहे. आणि आता अगोदर मी फ्रेश होते आणि पूजेची तयारी करून घेते. तर ही सगळी कामं आवरताना इव्हनिंगचे 5:30 वाजलेलेच आहेत. म्हणजे 5 वाजताच मला पूजन करायचं होतं, पण ही कामं अशी असतात ना आपली घरची, एक करावं दुसरं राहतं, दुसरं करावं तिसरं राहतं आणि सगळी कामं कंप्लीट केल्याशिवाय आपल्याला ठीक वाटत नाही आहे. तर मी आता फ्रेश होऊन आलेले आहे आणि अगोदर मी साडी चेंज करणार आहे. सगळ्या ताई खूप छान रेडी होतात, म्हणजे हिरवी साडी घालतात, हिरव्या बांगड्या, मेहंदी, पण मला यामधलं काही जमलं नाही आहे. असं जशी आहे तशी साधी सिंपलच पूजा करूया. तिकडे मी साडी काढून ठेवलेली आहे घालण्यासाठी. अगोदर मी मेकअप करून घेते, जास्त माझा मेकअप नसतो, हलका फुलका असतो, पटकन मेकअप करून घेते आणि साडी मी चेंज करते आणि पूजा करून घेते. मग नंतर साबुदाण्याची खिचडी असणार आहे, रात्रीचा स्वयंपाक असणार आहे. अशीच आपली दिवसभराची धावपळ चालू असते. मग उद्या तरी सांगूच नका, उद्या तरी खूपच गोंधळ होणार आहे, कारण स्वयंपाक तर असणार आहे, परत गणेश स्थापना, तर उद्याची वेगळी धावपळ आपली असणार आहे. म्हणजे 4-5 दिवस असे असणार आहेत ना, गणेश आगमन, गौरी आगमन, यामध्ये ना खूप धावपळ, सगळी तयारी करणं, परत फराळाचं बनवणं, म्हणजे तळणवळण जे आहे त्याला पण मी सुरुवात उद्यापासून करणार आहे. तर झालेलं आहे माझं मेकअप वगैरे, पटकन मी साडी घालते आणि पूजेला म्हणजे पूजेची तयारी करून घेते, कारण लेट झालेलाच आहे. सगळ्यात इकडं लवकरच पूजन केलेले आहे, पण मला थोडासा लेट झालेला आहे. तर साडी मी घातलेली आहे, बांगड्या पण घातलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मी रेडी झाले. आणि शेंदूर लावायचं राहिलं, तर मी शेंदूरी लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे. तर चला आता पटकन पूजेला सुरुवात करूया आणि नंतर मग स्वयंपाक हे ते खूप सारं राहणार आहे. बाबाही लवकर जेवण करतात, तर मी पूजा इथंच मांडणार आहे देवाऱ्याच्या समोर. म्हणजे जी पूजा असते माझी इथंच मला व्यवस्थित वाटतं, म्हणजे पायदूळ वगैरे पडत नाही, जास्त कुणाचं तिकडं जाणं येणं होत नाही आहे, म्हणून मी इथंच मला ठीक वाटतं. कसलीही पूजा असो मी तिथंच मांडत असते. वैभवलक्ष्मीची पूजा पण मी तिथंच मांडते आणि जी आपली पूजा असते आता ते मला तिथंच मांडायला ठीक वाटतं. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा मी तिथंच करायची. तर अगोदर मी बोरवेल चालू केलं आणि छोटा हांडा भरून घेते मी, आता पूजेला पाणी लागणार आहे आणि हे जे हांडे आहेत ना त्यामधलं पाणी पिलेलं आहे, म्हणून मी इकडे छोटा हांडा मी भरून घेतलेला आहे. पूजेसाठी एक तांब्या पण भरून घेते आणि बघू शकता हांडा मी कालच स्वच्छ केलेला होता, पितांबरी लावून
आज त्याचा रंगच पूर्णपणे चेंज झालेला आहे. तरी पित्तळ तांब्याचे भांडे असेच होतात, कितीही स्वच्छ करा. पावसाळ्या दिवसामध्ये असे होतात, उन्हाळ्यामध्ये मात्र व्यवस्थित राहतात. तरी इकडे मी वाळू आणलेली आहे महादेव बनवण्यासाठी, म्हणजे वाळूचा महादेव बनवला जातो. प्रत्येक ठिकाणी पूजा करण्याची थोडीशी पद्धत वेगळी असू शकते, पण मी अशा पद्धतीने पूजन करते. हे म्हणजे जे हरतालिका पूजन म्हणतात अशा पद्धतीने करत असते. तर इकडे वाळू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाट पण मी इकडे स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि पाटावरती वाळूचं महादेव, नंदी भगवान, पार्वती माता, गणेश भगवान सगळ्यांची मी अशा पद्धतीने इकडं म्हणजे कैलासच मी इकडं पाट्यावरती मांडून घेणार आहे अशा प्रकारे. परत इकडं फूल पान सगळं मी ताटलीमध्ये काढून घेतलेले, वस्त्रमाळ घेतलेली आहे. जी जी पूजेला सामग्री लागणार आहे सगळी मी अगोदरच तयार करून घेतलेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने इकडं पाटावरती मी वाळून महादेव बनवत आहे. आणि इकडं नंदी भगवान मी समोर ठेवले आहेत, गणेश भगवान इकडे ठेवलेले, पार्वती माता आणि पार्वती मातासह त्यांच्या मैत्रिणी पण मी इकडे वाळून बनवलेल्या आहेत. आता हळदी कुंकू लावून अगोदर यांचं पूजन करूया. आणि इकडं आरतीचं ताट, तुपांचा निराजन मी सगळं अगोदरच तयार करून घेतलं. एक वेळेला पूजेला बसलं तर आपल्याला घडीला उठायला नको, कारण लेट अगोदरच झालेला होता मला, म्हणून सगळी तयारी मी अगोदरच करून घेतलेली आहे. आणि हो व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येत आहे, कारण ही धावपळ माझी चालू होती त्यामुळे. आणि महादेव पार्वतीचे फोटो नव्हता माझ्याकडे, तर आता मी दिनेशला आणायला लावलेला आहे. म्हणजे काल गेला होता म्हणत होता तिथं नव्हताच ते फोटो, तर आज जाऊन घेऊन आलेला आहे. तर बघू शकता एकदम सुंदर अशी महादेवाची पार्वतीची फोटो दिनेशने घेऊन आलेली आहे. तर फोटो पण ठेवलं म्हणजे सगळं वेळेत आलेलं आहे. आणि एक मोदकाचा साचा पण मी आणायला लावलेला आहे, म्हणजे उद्याच्याला आपल्याला मोदक बनवण्यासाठी साचा लागणार आहे. आपण हातानं बनवतो पण तितका छान सेप येत नाही आहे, त्यामुळे एक मोदकाचा साचा पण मी आणायला लावलेला आहे. इकडं मी आरत्या पण प्रज्वलित करून घेतल्या आणि धूप पण लावून घेतलेली आहे. आणि अगोदर मी महादेव पार्वतीचं पूजन करून घेतलेलं आहे, फूल वाहिलेलं आहे. आणि इकडं गणपती बाप्पांची पूजा मी अगोदर करून घेतली, म्हणजे दुर्वा लाल फूल मी वाहिलेलं आहे. आणि हे जे पानं आणलेले आहेत अगोदर ही पानं आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे मी अशाच पद्धतीने पूजन करते, मी जसं म्हणलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी थोडीशी पद्धत वेगळी असू शकते, पण मी अशा पद्धतीने इकडं पूजन करत आहे. म्हणजे माझी आई वगैरे जशा पद्धतीने करतात पूजन मी तेच बघितलेलं आहे, तशाच पद्धतीने मी पण करत असते. तर ही पानं मी अशा पद्धतीनं ठेवली, म्हणजे 16 प्रकारची पानं आहेत, सगळे 5-5 मी ठेवलेले आहेत. परत फळामध्ये केळी ठेवलेली, पपई ठेवलेली आहे. आणि इकडं पार्वती मातासाठी मी कुंकाचा करंडा आणि हिरव्या बांगड्या हे पण ठेवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने पूर्ण पूजा मी मांडून घेतलेली आहे. आणि खाती पानं ठेवलेले आहेत. आणि अशा पद्धतीने पूजन करून घेतलं. जी ही आपली पूजेची सामग्री आहे, खारी खोबरा, हळदीचं खोब सगळं ठेवलेलं आहे. मी बदाम आहे, सुपारी आहे, सगळं ठेवलेलं आहे. परत फळं चिकू वगैरे ठेवलेले आहेत. आणि पूजन करून घेतलेलं आहे, फुलं वाहिलेली आहेत. आणि वस्त्रमाळ ही मी वाहिलेली आहे. आणि तुपाचा निराजन मी अशा पद्धतीने इथं ठेवलेला आहे. आणि प्रज्वलित करून घेऊया. आणि आता पटकन रांगोळी पण काढून घेऊया. तर अशा पद्धतीने मी हरतालिका पूजन मांडणी केलेली आहे. आणि आता आरती करून घेऊया. आणि लगेच मी अगोदर फराळ करून घेते, म्हणजे भूकी लागलेली आहे. असं म्हणतात की बैलाच्या मेहनतीचं काही खाऊ नये, पण एक वेळेला आपण साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतो. तर अगोदर मी साबुदाण्याची खिचडी बनवून घेते, मग नंतर बाकीचा स्वयंपाक बनणार आहे. तर इकडं मी अशा पद्धतीने पूजा मांडणी झालेली आहे. आता पटकन आरती करून घेऊया. रांगोळी पण मी काढलेली आहे, हलकासा कलर भरलेला आहे, कारण हे जे फरशी आहे ना सेम आहे रांगोळीचा कलर आणि तिचा, म्हणजे आपण रांगोळी काढली तरी पण दिसून येणार नाही. तिकडं आरती पण मी करून घेत आहे. दिनेशला पण म्हटलं की आरती करूया, तर गेलं आहे फ्रेश होण्यासाठी, कारण दिनेशला पण लेट झालेला आहे ते आणण्यामध्ये. खूप सारी त्यालाही छोटी छोटी कामं होऊन जातात कॉलेजून आल्यानंतर, त्यामध्ये दिनेश आत्ता फ्रेश झालेला आहे. आणि इकडं आरती आम्ही करून घेतलेली आहे. मनोभावे महादेव पार्वतीचं दर्शन करून घेऊया. जी ही चुकामुका माझ्याकडनं झालेली आहे, देव मला माफ करावं, कारण एखादी आपण कितीही करू एखादी तरी चूक होते, विसर होतेच होते. तर असं पूजन झालेलं आहे, मनोभावे मी दर्शन करून घेतलं. आणि आता पटकन मी अगोदर साबुदाणा खिचडी बनवते. तर दिनेश इकडे तयारी करून देत आहे, म्हणजे हिरवी मिरची, बटाटा, टोमॅटो सगळं घेतलेलं आहे. तुम्ही म्हणता की ताई टोमॅटो खाऊ नये उपवासाला, तर हो टोमॅटो मी टाकणार नाही. दिनेशनं अगोदरच इकडं कट करून दिलेलं होतं, पण मी टाकलेलं नव्हतं, फक्त बटाटा शेंगदाणा हेच टाकून मी खिचडी बनवली. तर इकडं मी साबुदाणा व्यवस्थित फुललेला आहे, तर पटकन खिचडी बनवून घेऊया. तर दिनेशने इकडे हिरवी मिरची आणि बटाटा कट करून दिलेला आहे, म्हणजे बटाटा थोडासा आतमधनं खराब निघालेला आहे. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल घेऊया. खिचडी झटपट बनते, साबुदाणा भिजला की खिचडी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे, तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. आणि उद्या गणेश चतुर्थी आहे, तर कशा पद्धतीने मी गणेश पूजन केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आणि एक मी छोटासा शॉर्ट व्हिडिओ पण पाठवलेला आहे, ते पण नक्की बघा.
तर इकडं बटाटा दिनेश आणखीन कट करत आहे, कारण त्यामध्ये थोडंसं आतमधल्या साईडला काळपट निघालेलं होतं, त्यामुळे त्याला थोडासा टाईम लागला ते काढून काढून करत होता. तर इकडं बटाटा टाकला, मी परतून घेतला आणि साबुदाणा आहे ना पूर्णपणे एका मोठ्या भांड्यात मी काढून घेतलेला आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया, म्हणजे जे उपवासाचं मीठ आहे ते टाकूया आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त प्रमाणात टाकलेलं आहे, म्हणजे जे चिकटपणा वगैरे येतो ना ते येणार नाही याला. छान मिक्स करून घेतलं. थोडं बटाटा पण व्यवस्थित मऊ झालेला आहे. आता ही साबुदाणा टाकून थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे, झाकून ठेवूया. झटपट खिचडी बनून तयार होते. आणि जी भाजी बनवायची आता दिनेश तयार करून देईल, तोपर्यंत मी फराळ करून घेते. देवाला नैवेद्य पण हे दाखवणार आहे, म्हणजे भूक पण लागलेली आहे. सकाळपासून मी काहीच खाल्लं नाही, फक्त चहा पिलेला आहे. म्हणजे बैलाच्या महिन्याचं काही खाऊ नये असं म्हणण्यात आलं, म्हणून मी काहीच खाल्लेलं नव्हतं. तर इकडं साबुदाणा मी बनवून तयार केलेला आहे. तर अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते आणि मी पण पोटपूजा करून घेते, मग बाकीची कामं नंतर होत राहतील. तर आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका.